सरपंच येडपाट चालतो म्हणजे त्याला बुद्धीच पाहिजे असं काही नाही. शाळेला शिपाई शिकलेला पाहिजे, शाळा काढणारा अंगठे बहादर सुद्धा चालतो. तस काय नाही, फक्त त्याच्याकडे माल पाहिजे आणि लोक बिघडवायची ताकद पाहिजे. त्याला काही कसरत लागत नाही, त्याला काही कसरत लागत नाही. जसं भाषण करणाऱ्याला फक्त एक करता आलं पाहिजे, त्याला लय बुद्धी लागते असं नाही. सत्ताधार्यात असेल तर विरोधकाला शय द्यायचा आणि विरोधकाला असेल तर सत्ताधार, ते अक्कल पाहिजे असं नाहीच. फक्त एकमेकाला नाव ठेवलं का भाषण पॉवरफुल, ऐकणार नाही म्हणायचं काय काढली व त्यांनी यांची काढली, यांनी त्यांची काढली, आपण 200 रुपये रोजानं ऐकली. त्याला भाषण नाही, त्याचं उत्तर नीट आहे का. पहिलं कडवं कोणतंही कडवं मालिकेत नाही, त्याचा गाठ्यात नाही, त्याचा आपला संबंध नाही, संपला विषय. मालिकेत असतं म्हणजे गाठ्यात असतं तर आपण 5 वेळा पाठ केलं असतं, नाहीच पाठ करायचा संबंध नाही. पहिली शंका संपली. दुसरी शंका कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय, दरिद्रवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. एक वाक्य सांगा, जगात फक्त कीर्तनच आता चांगलं ऐकायचं राहिलंय, नाही तर सगळं संपलंय. कुठंच काय राहिले नाही. 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे, 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचं नियोजन आहे, 2 पुढारी एकत्र बसले तर 14ची हवा 19ला आहे का याचा विचार आहे. 2 कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळ आहे, 2 पाखोदे भजने एकत्र बसले तर हा त्याला नाव ठुते, तो त्याला नाव ठुते, 2 सुना एकत्र बसले तर सासरा का मारू नये याचा विचार आहे, आणि 2 सासा एकत्र बसले तर ही खुटावपट सुन मला कशी मिळाली. नीट माणसं बोला, त्यात कुठं सांगा. कुठे गेलं तर एकाला नाव ठेवायचं सांग झाले. त्यामुळे कीर्तनाची एवढी जागा आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग घरात किती सोलर बसवा शेवटच्या आंघोळ अंगणातच, घरात किती गॅसच्या टाक्या बसवा गॅस शेवटच्या आंघोळ जागण्याच्या चुलीवरच, आणि बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच, आणि पैसे किती कमवा कपाळाला रुपयाच, आणि कवाय झोपान कवाय उठा 10 8:30लाच. 5 वाक्य फायनल करायचे आणि पटापटा बोलत जायचं. तुम्ही आज अभंगातला दुसरा मुद्दा, आज गायक वादक कोणीजन मंडपवाले माईक सिस्टममध्ये कीर्तनात बसलेल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी सौ आशाबाई रमेश थिटे यांच्या पाठीमागं कल्पना कचरदास बोराडे, संतोष महाराज बडेकर यांच्या त्या मावशी, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, त्यांची मुलगी, त्यांचे जावई, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मारावं किंवा नाही, कधी मारावं, कसं मारावं, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडितो, अभंगात घुसतो. आता फक्त बोलत जायचं, तुम्हाला मारावं किंवा नाही, मरून दाखवतो, कसं मारावं, उत्तर आहे का, प्रश्न महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं, पटकन. माणसानं मारावं किंवा नाही, हा माना नाही तर नाही माना, मारावं क्लिअर. नाही म्हणलं तरी मारणारच ना, हा म्हणलं तरी मारणार. त्यामुळे तो मुद्दा काय राग नाही, पटकन बोला, मारावं किंवा नाही. उत्तर उपजे ते नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उदयाचा अस्ताला जाणार, असतं तर उदयाला येणार. अजून एक पुरावा, पुनरपी जनरम, अजून एक पुरावा 15वा अध्याय, आकाव पजने आणि निमणे. फायनल अजून पुरावा, मृत्यूलोकच आहे, मरावं लागेल, कोणीही राहणार नाही. झालं फायनल. दुसरं उत्तर, कधी मरावं, घ्या लिहून यादी. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, 2 शुक्ल पक्ष असावं, 3 उत्तरायण असावं, 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावी, आणि 5 शरीराचं तापमान समान असावं, आणि 6 मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. याचा अर्थ माणूस खाता खाता मारावा. पटकन उत्तर महिला मंडळ.
उपवास करावा किंवा नाही. आता त्याला 3 मुद्दे आहेत. ज्या बाईचं शरीर कमकुवत आहे तिने उपवास करू नये, जिला आजार आहे तिने उपवास करू नये, जिला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये, ज्याच्या बायकोला काही काम नाही करू ती तशी रोग्याची, म्हणजे तिला तशा झोपायच्या गोळ्याचे उठायच्या गोळ्याचे. मग तुम्ही म्हणाले याला पुरावा 3रा अध्याय, तुम्ही शरीरात न पिढावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. पाया पण सांगतो याला त्रास नका देत जाऊ. हा मागल तेव्हा याला पाणी देत जा आणि मागल तेव्हा याला अन्न देत जा, थोडं कमी द्या पण देत जा. देवच जर याच्यात आहे तर तुम्हाला बाहेरचा देव मिळालाच कसा हा प्रश्न आहे. याला तळतळायचं आणि देव मिळवायचा हे कसं शक्य? उलट सांगा, देवाची पूजा केल्यावर देव भेटेलच असं नाही, देवाची पूजा करून देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करणाऱ्याला देव भेटणारच. देव पाहायची गरज नाही, देव भेटायचीच नाही. पुन्हा उलट सांगा, पैसा मिळाल्यावर सुख मिळेलच असं निश्चित आहे, निश्चित आहे. पैसा मिळाला की सुख मिळेल पण समाधान मिळेलच असं नाही. उलट आहे बर का, पैसा मिळाला सुख मिळेल पण समाधान मिळणार नाही, पण समाधान जर मिळालं तर सुख आपोआप मिळेल, मिळवायची गरज नाही, समाधान मिळेल. आज लोकांकडे पैसा आहे, आता हे लोक फक्त बोंबलं त्यात दुष्काळी काही नाही महाराज, ऊत आला पैशाला ऊत. आता हे फक्त म्हणायचंय पैसा नाही, पैसा नाही. कोणत्या गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली? पैसा नाही. कोणत्या माणसाने दारू सोडली कराबाटवर? पैसा नाही. कोणी मोबाईल वापरायचं कमी केलंय? कोण येड्या बाबलीला बोर्ड लागल्यात? कधी सभेचा खर्च कमी झालाय, कधी कार्यकर्त्यांचा नाश्ता कमी झालाय. दुष्काळ पडलाय का असा? दुष्काळ फक्त 2च भोगू राहिले महाराज, 1 शेतकरी आणि 2 त्याच्या दरवाज्यातली गाय. 3रा कुणाला दुष्काळ आहे? 3रा 4 दिवसावर दिवाळी आली, 50% शेतकऱ्याच्या घरात दिवाळीच नाही. सर्व्हिसवाल्यांना ऊत आला पैशाला ऊत. त्याला सुधारणच काय करावं या पैशाचे? आणि सर्व्हिसवाल्याचे फक्त दिवाळी, याच्यावर तुमचं काय मत आहे? 1 रुपया दुधाचा वाढला ना, 1 रुपया. तर नोकरीवालीची बायको इतकी बोंबलती, दूध प्यावा का नाही? 4 रविवार तुझा नवरा घरी आहे, 2 शनिवार तुझा नवरा घरी आहे, त्याला 90,000 पगार आहे. याचं 1 रुपयाचं दूध वाढलं तर तू म्हणती प्यावा किंवा नाही? तू हा नवरा दूध पितो कव्हा हे तरी सांग. तुझा नवरा जे पितो ते 72 रुपयाला पावशेर आहे, आणि ते तो शनिवारी सुट्टी असली तर शुक्रवारी घरी आणून ठेवतोय. मग तुम्हाला दुष्काळ पडला का? असा नाही महाराज, फक्त एकच वाईट झालं, माणसं कसे जगतील महाराज. पण 15 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या दारातली गायच जाईल महाराज, गाय. आणि एक वाक्य सांगा, मुलीवर जेवढं प्रेम केलंय शेतकऱ्यानं तेवढं त्याच्या गायीवर केलंय. रात्री गोठ्यात गेला तर त्याची गाय उठून उभी राहते, हे त्या गायीवर केलेलं संपली. त्याची गाय आज 40,000ची 10ला द्यायची, त्याला घेताना 60ला घ्यायची. मिळणारच नाही, मिळणारच नाही. दुष्काळाच्या तापानं काम. आता सगळं झालं, लोक म्हणते दुष्काळाची परिषद घ्यायची, त्याचाच खर्च लाख, परिषदेचाच खर्च लाख. मग दुष्काळ काच आहे? आढावा बैठक शब्द कुठून आणतात काय नाही? दुष्काळाच्या सदृश्य परिस्थितीची आढावा बैठक, तिचा खर्च 10 लाख. गाडीला भोंग, माणसाला 200 रुपये रोज जे आणले बैठकीला त्यांना नाश्ता, हे विमानानं उतरणार, दुसऱ्याचा वावर नांगरा ते सपाट करा, त्याच्यावर जागा करा उतराय. विमान उतरल्यापासून त्याच्या वावरात ज्वारी उतरण. आणि हे सगळं जनतेसाठी.
शब्द पहा ना पुढचं किती भयानक आहे. हे सगळं तुम्ही बधीर, तुमची मेंदू काम देते नाही महाराज, तुम्ही बधीर झाली माणूस. तुम्हाला ह्या लोकांनी 50-50ची पाजून आहे ना भरमिष्ट करून दाखवलं तुम्हाला खरं पचानच. तुम्हाला त्या प्रचाराच्या काळातले जे रश आहेत ना लाल, त्याने तुमची मेंदू भरमिष्ट झाली. आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला तुम्ही चालले त्याच्या मागे इंदुरीकर गेला उडत. म्हणजे अशी लोक लोकांची मेंदू आहे ना कामच आहे, खरं चालणच त्यांना. आणि ह्या जगात खऱ्याला एक वाक्य आहे का, सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे. काय मत आहे तुमचं? त्रास आहे, सत्याला त्रास होणारच पण जय सोला त्रास आहे. म्हणजे आता तुम्ही सगळे मजा हाना, पण ज्या शेतकऱ्याच्या जेव्हा मजा हाणता ना तो एक दिवस राजा होणार आहे हे ध्यानात ठेवा. आणि मग तुमची जिरण, मग रिटायर झालेली नोकरीवाली दिंडी गावा निघणारी. यंदा तुम्ही येता का पार करणार कुलूप लावूनच येणार यंदा का, कुठंच काही राहिलं नाही. मग आम्ही म्हणणार डबल बिशी बाळ गण लुटलं जगाला. चला अर्थ लोपले पुरण. एक वाक्य सांगा, गायला वासरू झालं तर फायद्याचं होईल, इच्छाला पिलो होऊन काय फायदा, नुसता ठाणका. बरं इच्छाची पिला असे रक्त पिती नाही, पण ज्याला झोंबले त्याला बॉम्बला लावल्याशिवाय राहत नाही. मग इच्छाचा पिलू होऊन फायदा नाही, तसं माणसाच्या जगण्यालाही काही फायदा नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळूनच करायचं. कीर्तन या मरावंच लागेल. फायनल झालं बरं का, मरावंच लागेल. कधी मरावं यादी लिहून घ्या, मरून दाखितो वर नेऊन घालतो. बोला पटापट. आता माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 1 शुक्ल पक्ष असावं, 2 3 उत्तरायण असावं. आता 21-12 पर्यंत दक्षिणायन आहे. आता 21-12ला लागेल ते उत्तरायण. आणि उत्तरायण लागलं का मृत्यूचं प्रमाण कमी होतं आणि दक्षिणायनामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढतं. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. 3 झाले. 4 मर्ताना इंद्रिय टवटवीत असावी. 5 शरीराचं तापमान समान असावं आणि 6 जेठालाग्नी प्रतीत असावं. तुम्ही म्हणाले कुठं वाचायचं? अध्याय नंबर 5, अध्याय नंबर 8, श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या झालं फायनल. मग आता एकानं लगेच कीर्तनात शंका घेतली, या 5 अटी जो मिळाला तो सज्जन वैकुंठ सायुज्यता मुक्तीला मिळाला, मग जे मधीच मरतात त्यांचं काय? मग हे गाडी खाली गेले, कॅनॉल मध्ये गेले, वाहून गेले, पुरात गेले, गाडी खाली गेले, यांचं मरण काय? हे तुमचं कर्म आहे, तुम्ही डोकं लावायचं नाही. तुला काय माहित होतं ना आपली चोरून लाईट गेली, कशाला खोक्यात बोट घालायचं? तरी तू घ्यायला कशा हे मरण हाता नाही. उभी गाडी होती, तिच्या खाली गेला मोटरसायकल गाडी, पुढं निघाला, मी आला. तुला कोण जायला सांगितलं? एकाने विचारलं महाराज तुमचं एकाने विचारलं हे मरण असं मधीच काय येतं? उत्तर, महिला मंडळ, बहिणीचं लग्न झालं, आकाशवाणी झाली, हिला होणारा मुलगा तुला मारेल, बहीण भावाला जेलमध्ये ठेवलं. कोण? बहिणीला भावाने जेलमध्ये ठेवलं. मेवणा आणि बहीण जेलमध्ये. बहीण बाळंत झाली, बहिणीला मुलगा झाला पहिला, आईला आनंद झाला, स्तनाला पाना फुटला, पाजलं नाही. मग भावाच्या हातात दगडावर आपटायला दिलं. भावानं बहिणीच्या समोर दगडावर पोरग आपटलं. 1 नाही 2 नाही 6. आता ज्यानं आपटले तो मामा आहे, ज्यानं आपटले तो मामा आहे, जी आपटली ती त्याची बहीण आहे, आणि जे आपटले ते त्याचे भाचे. मग 8वा सुद्धा त्याचाच मामा आहे ना, 8व्याचाच मामा आहे ना. कोण? कृष्ण. त्याचा मामा कोण? कंस. त्याची आई तशी दे ना. मग 8वा मुलगा 125 वर्ष जगला. कृष्णाचा अवतार 125 वर्षाचा, आणि सख्खे भाऊ 1 तासच जगले. मृत्यू कुणाच्या हातात आहे? हातात. पुढचं सांगा. रामाचा बाप पुत्र शोकाने मेला आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. आता घ्या सूत्र लावून. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मेला आणि जटायू नावाचा पक्षी
रामाच्या मांडीवर मेला. मरण कुणाचं कधी कसं येईल सांगता येत नाही, पण मरण आहे हे निश्चित, फायनल. पुन्हा डोकं नाही लावायचं, मरण येणारच, त्याची काही शंका नाही. आता ऐका, कधी मरावं चालत पुढं. आता मरून दाखवतो पटकन, सावध राहा, मरून दाखवतो पटकन. आता कसं मरायचं ऐका, म्हणजे मरतो कसा माणूस ऐका. कधी मरावा? 6 अटी. मरावं किंवा नाही मरावं. किती अटीत? 6. आता हे मधले जे मरण आहेत ते तुमचं तुम्ही पहा. या हाताने झटे. कोणी सांगितलं तुला औषध घ्यायला? तुला फाशी घ्यायला सांगितलं कोणी? बरं, फाशी घेऊ नये ह्या मताचा मी नाही, तेवढाच एक माणूस कमी होतो, पण त्याला कारण योग्य पाहिजे ना. काय कारण? कारण काय? लाकडातला किडा जिवंत आहे, गाळातला बेडूक जिवंत आहे, पाण्यातला मासा जिवंत आहे. तू माणूस आहे, हात आहे, पाय, कान आहे, नाक आहे, डोळे, मेंदू आहे. तुला मरायचं काय काम? प्रियसीचं लग्न जमण्याला कळलं म्हणून पोराचं हृदय बंद झालं. इतकं हलकट हृदय आहे का तुझं? अरे असे 56 पोरी येतील ना बावळ्याचा शिर सलामत. पागल आहे का तू? तिच्या बाई 3 पोरं पहिलेच वाहून गेलते, तो 4था नंबर लागला. मरत होतो. कुणी कुणाच्या वाचून मारायचं नाही. आणि एक वाक्य सांगा, तुम्ही मेले तरी मागच्याला काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? काय घेणं नाही, हे फक्त भ्रम आहे. आपल्याला वाटतं असेल तसं. आता हे आपलं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. आपला बाप आपल्याशी बोलायचा बंद झाला, आपला आई आपल्याशी बोलत नाही, आपली बहीण आपल्याला दिवाळीला ओवाळायला येत नाही, आपला भाऊ आपल्या दारात सुद्धा येत नाही. हे कोणाच्यामुळं? तिची बहीण आपण शिकाय इकडं आणली ना, आपली बहीण दिवाळीनं नाही आणली. बायको म्हणून कोणत्या माणसाच्या बायकोनं नवऱ्याबरोबर अग्नीत उडी टाकली? बोटवर करा बरं. कोण मरत? एखाद्या स्त्रीचा पती तरुणपणात मेला म्हणजे मरू नये. काय बोंबलं ती बाई? देवान तुझी रणकी झाली, मेल्यान मला काल नेलं, त्यांना काल मला काल ठुलन, त्यांना काल नेलं. कोणच्या का पाहून जगून कशासाठी जगून? नवरा जळाला का बाई आगी कवड येते आणि 2-4 बाया तिला मागं वडीत्या. आणि जाळाजवळ न्याला अशी डिली करा बरं. अशी जाळाजवळ डिली करायची. सिंगाट घर गाठील. कोण मारत कोणासाठी? हे फक्त मानायचं राहत. असं तसं. मला एक वाक्य सांगा महाराज, आपल्यासाठी जगात 2च माणसं देवाने निर्माण केले, एक आई वडील आणि 2 संत. कोण ना गरज आहे तिसरं? आता हे मित्र फक्त आपल्याला खिस्सा गरम येतो रे, खिस्सा रिकामा करा का मित्र येतील तुमच्या मौतीला सुद्धा. काय माणसं म्हणतात बा त्याला लय माणूस की त्याच्या मागे 7-8 लोक राहत्या पाजितो म्हणून. लोक फुकाटी हिंडा येडे. अहो मळ्यात माणूस मिळाल्यातल्या गावातले म्हणतात तिथून निघाल्यावर फोन कर, मी जाळा याला सवड नाही लोकांना. आणि गावात पडले होतो म्हणलं, अरे पण आग लागली मग जाऊ दे होती. अरे माणसं तिथं येईन. डाव्याला माणसं तर बसली ना नदीवर मारा, कावळा लिंबावर दिसला का माणसं चपला घालतात. आला, अरे तो दुसरा कावळा आहे, दुसरा या ना. निघाले लोक. मंगलाष्टकाच्या सदैव लग्नमवर बामण आला, कार्यालय मोकळं, माणसं थांबत नाही. मग माणसांना मौतीला जायला वेळ नाही, डाव्याला जायला वेळ नाही, सावळायला जायला वेळ नाही, लग्नाला वेळ नाही. आणि माणसं सकाळपासून संध्याकाळीपर्यंत सभेला जातात. फुकाट जाते का? तुम्हाला काय बसले का? खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या, चालले काही नाही महाराज, काही नाही. पुन्हा नीट ऐका, मरण कधी येतं? आता कसं मरायचं ऐका, मरून दाखवतो. शरीर थकलंय शरीर, डोळ्याची ताकद कमी झाली, पायाची ताकद कमी झाली की मरणारा माणूस निश्चेष्ट पडतो. पान सकट तो फक्त पाहतो, पाणी बिनी पित नाही, जेवण बिवण काहीच नाही, पडेले. माणसं म्हणत्या तो आता तंद्रीत आहे. खरं आहे ते महाराज. लोक विचार नाही करीत. काही माणसं, माजारी माणूस भेटायला गेला ना त्याच्या पायाजवळ बसतात माणसं. पायाला हात लावती एक म्हातारी, आता गार पडायला लागले, आता सालायनाचा खर्च करण्यात मजा नाही. काही तर त्याच्या पुढचे नाकाचा शेंडा पाहत्या, कल्ला बरं का. आता जेवढ्या कागदानं सह्या घ्यायचे तेवढं घेऊन ठेवा, जवळजवळ सगळं आटापल्याची. आता पहा बरं का. खरं आहे ते महाराज. प्रत्येक माणसानं सकाळी आपल्या नाकाचा शेंडा दोन्ही भोवयांच्या मधून पाहायचा. जर दिसला नाही तर 7 दिवस मोजायचे, असा नियम आहे.
कधी बी ध्यानाटायचं आणि ते कसं पाहतो दाखवून दाखवतो. आपल्याकडे सगळ्याची उत्तर आहेत. हा नाकाचा जो शेंडा आहे इथून तुम्ही सरळ बोटवर नेलं तर इथं एक खड्डा आहे दोन्ही भोवयांच्या मध्ये, आणि त्या खड्ड्याच्या खाली एक खड्डा आहे. इथं एक खड्डा आहे. आणि गण लावणारे ध्यानात ठेवा, इकडे कुणीकडे गण नाही लावायचं कधी. गण लावायची जागा तशी आहे दोन्ही भुवयांच्या मध्यभागी अष्टगंधाचा किंवा बुक्क्याचा बोट ठेवा. आणि मग वर तुम्ही आख्या अंगाला चोळा, तुम्हाला महाराज म्हणा म्हणून. जसं सापडून मोकळी जागा सापडून तिथं चोळा, मोकळी जागा सापडून तिथं चोळा, तो कुठेही चोळा. पण इथं भुरकुटी आहे, हे अनुसंधान आहे महाराज. म्हणून तर हरिपाठातलं प्रमाण आहे ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, अशी बोगसगिरी नाही ती. इथं अनुसंधान आहे. आणि ह्या अनुसंधानावर नजर ठेवली आणि नाकाचा शेंडा दिसला नाही का 7 दिवस मोजावे महाराज. त्यावेळेस त्या माणसाचं शरीर थकलं, मरण त्याचं जवळ आलं, तो तंद्रीत आहे. पुरावा त्याला 5व्या अध्यायातला. संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. चित्रपट त्यानं आयुष्यभर केलेल्या सगळ्या कर्माची फळं त्याच्या डोळ्यापुढे दिसतात. देव ईश्वर तो ऑडिटचा दिवस आहे 31 मार्च ऑडिट दिवस. मग सगळा हिशोब, कोणचे लग्न मोडले, कोणचे बांध कोरली, किती दुधात पाणी घातली, किती गायांना वासरे दाखवले नाही, लई पिल म्हणून पातेल्यात दूध पितू, हो सगळं केलं. आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट अतिशय आवडते ती गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर येते महाराज. आणि त्याला ती वस्तू मिळावा अशी वासना तयार होते. काही माणसं 70 वर्ष माळ ठेवतात आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करतात, अंड. आता घरचे म्हणते द्यावा का नाही, पण त्याला 3 टोळ्या पडत्या. एक म्हणते गणमाळ टिकवली देऊन टाका, एक म्हणते मग का म्हाताऱ्याची वासनाच होतं का कोंबडा बिंबडा झाला मग, आणि एक म्हणतं तसं मरू द्या फक्त भजन म्हणा त्याच्या कानावर पडू द्या मोक्ष मिळेल. आणि ती वासना त्याच्या डोळ्यासमोर आली का वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. लगेच राजदूतला येणार आणि आला का माणसाच्या 2 गोष्टी चालू असतात. ऐका, इथं हालहाल चालू असते इथं, आणि हे चालू असतं. माणसाला यम न्यायला आला का त्याला गचकी बसली आणि माणूस गेला की समोरची माणसं लगेच कापूस घेत्या त्याच्या नागपुडीत घालित्या, मेला माणूस. आता कसा मिळाला ऐका, त्याला जी गोष्ट आवडत होती. पुरावा आहे का हो महाराज मंडळीसाठी. अध्याय नंबर 8 ओवी. ते भी जितेने अवसरे जे आवडून जे बी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जायाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते त्वा. मरताना त्याच्या समोर आला असेल ते. अजून काही पुरावा आहे का? हरिपाठ नाथबाबाचा, हरिपाठ नाथबाबाचा जन्म घेणे लागे आणि गाथ्यातलं प्रमाण यासाठी केला शेवटचा दिवस. यासाठी मग ते भजन करीत जर गेलं तर हे बंद झालं आणि हे बंद झालं. नागपुडी बंद झाली का नागपुडीत कापूस घालायचा, शिल्लक राहिलं ते प्रेत. आता काय झालं ऐका, जुना कपडा का शरीर जुनं कापड काढून टाकलं आणि नवा शर्ट घातला. शर्ट जुना होता तो काढून टाकला आणि नवा घातला, शरीर तेच आहे. मग याची जी वासना होती त्यानुसार तो पुढच्या जन्मात गेला आणि हे शिल्लक राहिलं हे प्रेत. मग आता लोक रडतात कोणाजवळ? प्रेताजवळ. हा माणसं दुःख प्रगट करतात प्रेताजवळ. याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. प्रेताला हात आहे, प्रेताला पाय आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला माणसं कुठं जाळतात हेही माहित आहे. मग तो एकटा नदीवर जात का नाही? त्याचं उत्तर, त्याला जो चालवतोय तो त्याच्यातला निघून गेलाय आणि तो पुढे गेलाय जन्म घेणे लागे. माता हे शिल्लक राहिलं हे प्रेत. आता हे जे प्रेत राहिलं याची घाण सुटू नये म्हणून जावायचंय. तसं हे नासकाचे ना. आता याच्यात काय राहिलं नाही? चैतन्य राहिलं नाही. मग आता हे काय झालंय? प्रेत. आता प्रेत जाळलं प्रेत. संपला विधी. घरचे रडले, पाहुणे रावळे पिठलं भाकरी दणकून खाल्या, निघून गेले. दुसऱ्या दिवशी घरातले 2-4 माणसं आले. भाऊबंद तर राहिले नाही कोणाला, भाऊबंद मेले. ती टोळी पलटी झाली. भाऊबंद वारले सगळ्यांचे. भाऊबंद बाकी. आणि ते बरं झालं मेले. ते लई नालायक भाऊबंद. निम्या अर्ध्या टोळ्या मेल्या नाही तर भाऊबंद इतके नालायक, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदेव. मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणाला राम राम, आपलीच टोळी. आता माणसं राहिले नाही, भाऊबंद वारले. महाराज लोक फक्त कडक कपडे घालतात नाही तर खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही. काय मत आहे तुमचं?
10 वर्षापूर्वी पोराचं लग्न जमवायचं तर पिकअप भर माणसं जात होती. पिकअप मध्ये घोंगड्या टाकायचे 10, 20, 50 माणसं बसायची. आता पोराचं लग्न जमवायला पोराची आईन पोराचा बाप जातोय, पोराचा बाप स्कूटीवर, आणि ते बी जेवताना म्हणते आम्ही आलतो कोण म्हणणं का, आपलं सगळं जुळल्याशिवाय काही म्हणणं का, बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून, अजून तमाशा होईल. माणसं फक्त कडक कपडे घालून नेलं ते, नाही तर माणसंच राहिली नाही. काय मत आहे तुमचं? रक्ताचे नाते बी ते फार संपले. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बैठ केलं नव्हतं. थोरल्याच्या पोराची सुपारी फुटली, धाकटं काय बैठ केलं नव्हतं. ते गावाला पाणी भरीत होतं. पाहुणे गंदबिन लावून त्याच्याच बांधाने गेले. हा पाणीच भरीत होता खोरं घेऊन. हा पाहुणे म्हणला राम राम, इकडं कुठं? पाहुणे म्हणले आपली पोरगी दिली तुमच्या भावाच्या पोराला. आता भावाभावांचं जमत नाही, हा इतिहास आहे. तुमच्या नाही माझं नाही हे कोणी कोणाला सांगायची गरज नाही. त्याला फक्त एवढं म्हणायचं होतं, चांगलं झालं घराकडे चला पाणी बी नाही घेऊ, जेवेल तर तुम्ही हाय. किती साध आहे. ती माणसं म्हणली असती भावाभावांचं जमत नाही, पण माणसं एकमेकाला चांगले. हा त्यांनाच मस्त म्हणला आमच्या भावाचं पोर तुमची पोर पहा बरं, जागेवर लगीन मोडलं तर एक गव्हाची वाफोळी भरेपर्यंत लगीन मोडलं आणि डीपीच जळाली, गहूच वाळून गेला. इतके वाईट दिवस आलेत महाराज, इतके वाईट दिवस. 15 वर्षापूर्वी 9वार साडीतली म्हातारी आमची रस्त्याच्या कडेला काट्या तोडायची. 5 वाजल्याच्या पुढे बाईचं काम काय? काट्या तोडणे, सरपण काढणे. एखादा माणूस यायचा तिने म्हणायची भाऊ काय रे, तो म्हातारा माहितीच काढायला याचा, पण तो माहिती कोणाकोणाचं काढायचा त्या म्हातारी पशी बसायचा. तो म्हणायचा आपली मुलगी द्यायची तुमच्या शेजारी चाललंय. आता त्यानं हिला सांगायचं कारण काय, या म्हातारीचं त्या घराबद्दल मत काय. पण ती म्हातारी हुशार, आडानी पण हुशार. ती म्हणायची भाऊ माणसं नंबर 1 आहे, आमचं त्यांचं जमत नाही, बोलणं होत नाही, येणं जाणं नाही, पण माणसाला नाव ठेवायला जागा नाही. जर जमलं ना तर पुरीचं नशीब करून टाक. आडानी बाई, पण विचार किती मोठे. आता शिकलेल्या बाईला म्हणा बरं असं, ती तिथे नका देऊ. गुड्डीनं जो 10वी पासून पसंत केला ना तोच चांगला. आता उगाच गुड्डीचा बाप ऐकत नाही, नाही तर माझ्या डोक्यात तोच आहे. आणि गुड्डी सुद्धा एक दिवस आमच्या तोंडाला काळं फासणार, गुड्डी त्याच्या संग जाणार याचा मला अंदाज आहे. म्हणून मी गुड्डीच्या बापाला काही बोलत नाही. आणि गेलीच ना गुड्डी, पेपरला गेली, आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि मग गुड्डीची आई म्हणली मी म्हणलंच होते ना तुम्हाला ती जाणार आहे. इज्जत गरीबाला आहे, श्रीमंताला नाही. मला इज्जतीला कोण जपतो? श्रीमंताचं काय नाही. श्रीमंताची पोरगी कोणाबरोबर पळून गेली तरी ते लय भारी बोलत आहे. बदलत्या काळानुसार मुलीने घेतलेला निर्णय योग्य आहे. काय व्याकरण वाचित काय कळत, पण सहज जनता चुत्या बनी तेव्हा सहज. तसं बरं आहे ते पोरगा मायला 10वीलाच लक्षात आलं तर बरं आहे. तशी त्याची आई मागं लागून येईल, पण घर बरं आहे. तसं त्याच्या बापाची 3री बायको आहे, पण घर जरा बरं आहे. त्याची बहीण आहे तशी जायला, पण पार्टी चांगली. काय आग लावितो त्या पार्टीला. आता समजा आपल्या भागडीत नवर देवे, मला जमायचं नाही कोणचं, भागडीत नवर देवे माळकरी पोर आहे, पेटबीत नाही, 2 एकर जमीन आहे. 2 एकर म्हणजे 80 गुंठे. भागडीमधली 80 गुंठे जमीन म्हणजे अजून 4 वर्षांना 80 कोटीची इस्टेट. 80 कोटी फार. फक्त तो काय आहे निर्वेशने. माणसं त्याला पोरगी देत नाही. माणसं जमीन कमी आहे. आणि इकडे 3 जण भावी, थोरलं याड आहे, मधलं भांगाराचे, आणि धाकटं काही डोळे लाल करते. माणसं नवरदेव पेतोय बरं का, पण पार्टी चालली. पेतोय पोर, तसं पोरगी द्यायच्या लायकीचं नाही, पण माणसं चांगली. त्यांना GCP आहे. काय खड्डा घेतो का ते GCP? खड्डा घेऊन कोणाला देतो पोरगी? 80% पोरं लग्न जमावणारे दलाल नीट आहे का? 99% लोकांच्या डोक्यात एक किडा घुसलाय का पोरगी सर्व्हिसवाल्यालाच द्यायची. तो एक किडा कोणच्या डोक्यात घुसलाय कुठून
कोणी उठावा पोर चिटकेल पाहिजे, वायर दे त्याच्या हातात, तुला चिटकेलच लागत ना. आणि सर्व्हिसवाली क्वालिटी इतकी भामटी आहे तुम्हाला सांगतो. लग्नाच्या बैठकीत सर्व्हिसवाले माणसं सरड्यासारखा रंग बदली त्या मला. सर्व्हिसवाल्या मंडळीला जर लग्नाच्या बैठकीला बसवलं ना, आपण म्हणलं ना देण्या घेण्याचं काय, तर ते नालाय का काय म्हणते माहिती आहे, तुमच्याशी संबंध स्वर्ग मिळाला. पुरीचा बाप रडतो आनंदाच्या भरात, त्याला वाटतं माझ्या मुलीचं चांगलं झालं. अहो ते 20 गुंठे जमीन विकून टोले जंग लग्न करत्या, 5,000 फेटेच आणत्या. आणि महाराज 2 महिन्यानं तो परत त्या पुरीला फ्लॅट घ्यायचा आहे, बंगला बांधायचा आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, रोटा घ्यायचा आहे, आणि पैसे रोट्याला कोंबड्याची शेड टाकायची. आणि हे नालाय की त्या पुरी पुढं काय प्रश्न पडतो माहिती का महिला म्हणलं. ही गोष्ट जर माझ्या बापाला कळली तर मा बाप जागणार नाही. मुळात माझ्या बापानं 20 गुंठे जमीन विकून माझं लग्न केलंय. ती पोरगी अंगावर सण करती सगळं. आणि दिवाळीला पोरगी आली ना, बापाला चहा घेऊन गेली तर बापाच्या कुशीत लहान पोरीसारखी रडली आणि काय म्हणली माहिती का, मी आता जाणार नाही. बापाने ओळखलं, पाण्यासारखा बाप जसा रडला पोरीच्या कुशीत. आणि काय म्हणलं माहिती का, डोळ्याचं पाणी पुस, अजून 20 गुंठे घालीन, पण त्या नालायकांच्या तोंडावर पैसे फिकीन, याला बाप म्हणतात. 40% लोकांना शेतकरी सर्व्हिसवाल्यांना पोरी देऊन मूर्खपणा झालाय का नाही कबूल व्हा. 15 वर्षापूर्वी आपल्याकडे असं होतं, लगीन जमत नसलं का कार्ट मुंबईला नेऊन घालायचं. ती एक फॅशनच आणली होती लोकांनी. ते उचलायचं मग ते तिकडे भंगार गोळा करतं का काय करतं कोणाला माहिती. लोक म्हणजे लागलं बा, लागलं पोर, लागलं बा, धंद्याला लागलं धंदा करतोय, लागलं धंद्याला. म्हणजे पुरीचा बाप म्हणायचं आता 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 वाट पाहण्यात मजा नाही, करून टाका. टोले जंग लगीन करायचं. ती पुरीचा बाप गेली मुंबईला, पोरगी 3 महिन्यानं भांड्याचा टेम्पो आला घरी. अरे बा कंपनी बंद झाली, ती यार बंद झाली. आता तसं नाही, आता बागडीतल्या माणसाला म्हणलं ना पोर मुंबईला येतो म्हणतो आपण सकाळीच जाऊन येऊ, संध्याकाळ पोर घरी येऊ, पण पाहूनच घेऊ दे. आता नाही, आता कारण पूर्वी गरीब माणसं होती बिचारी, भोळेपणात करायची. आता माणसं म्हणता नाही, 8 वाजता जरी निघालं तर 12-1 वाजेपर्यंत मुंबईवरून यायचे माणूस, पाहूनच येऊ. एकदा नजरी खालून घातलं ना मग ते म्हणते मग नाही जमायचं. पहिलंच जमेल काय जमेल. चला ती वासना त्याच्या डोळ्यापुढे आली, इथं होतो आपण, ती नाही काळजी करायची. तो मेला आणि ते जाळलं. जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे भाऊबंद आले आणि ती राख गोळा केली. ती राख 2च टोकऱ्या होती. त्यांनी ती राख पाण्यात टाकली. पाया पडून सांगतो, पटलं तर हा म्हणा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, नदी ही माता आहे. मग काय करा, ती राख तो गुणीत भरा, 2 टोकऱ्यात आहेत. ती राख घरी घेऊन या, शेतात न्या, खड्डा घ्या, त्याच्यात टाका आणि त्या खड्ड्यात एक झाड लावा, आई बापाची आठवण राहील. झाड लावताना कोपऱ्याला लावा, म्हणजे पुन्हा वायला निघायला अडचण होणार नाही. आणि आंब्याचं लावू नका, खुदाखुद्या होतील. लिंबाचं लावा. आंब्याचं लावलं आणि कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले, भाऊबंदला नालाय. हो, आंब्याला कैऱ्या आल्या का भाऊबंद उठले, त्या बाजूची भांडी. मग आता हे 7-8 वर्षापासून आंबे यायचं बंद का म्हणून झालं. मारा आता आंबे येते नाही, येतच नाही. ऐका नाही, यंदा झाला नाही, ऐका. आणि ते झाड जर तुम्ही ठेवलं, आता काहींना ती गोष्ट पटणार नाही, पण आई वडिलाची आठवण म्हणून एक झाड लाईल. आणि शेतकऱ्यांना शक्यतो लिंबाची झाडं लावा. का, सगळ्यात जास्त ऑक्सिजन लिंब देतो आणि पिकाला तो गरजेचा आहे. लिंबाची झाडं लावा. तुम्ही आई वडिलाचं झाड लावलं, काहींची आठवण राहील. आणि नाहीतरी आपण काय आठवण ठेवली आई बापाची. तुम्ही आई बी मी आई बी. आज 3 रंगाचं लुगडं नेसून आईला मुलगा मोठा केला, काय आपण दिला आपल्या आईला. तुम्ही बारीक विचार करा. फक्त आपण भारी मोबाईल वापरतोय, आपल्या बायका चपला घालून चपात्या करतात, आपली पोरगी बरमुडा घालून इंडती, आपलं पोर आता पुष्का पश आली, एक पॅन्ट आली, पुलुस्का काय ती पलस्का पुलुस्का पॅन्ट आली आहे महिन्यात, खालून फिटे वर मोकळी, तमाशातल्या राजासारखी बाधी. काय करायचं, काय आपण आपल्या आईला बसलेल्या पैकी 50% महिला कीर्तनात अशा निघतील. आता राहू द्या, 50% महिला कीर्तनात अशा निघतील का तुम्हाला स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता
आत्ता कीर्तनात बसलेल्या कोणत्या आईला वाटत नाही माझ्या अंगावर नातू खेळावा, कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाचा मुका घ्यावा, कोणत्या आईला वाटत नाही मी नातवाला झोका द्यावा, कोणत्या आईला वाटत नाही मी गाणं गुणगुणून त्याला झोपी लावा. आज आईला मुलगा नातवाला हात लावायचा अधिकार नाही. तुम्ही काय सुधारल्याची भाषा करता? 50% म्हाताऱ्यांना बस फेकून भाकरी घरात, उगाच म्हातारी मरती नाही म्हणून जिवंत आहे. नाही तर 50% माणसं मेल्यात जमाय. काय म्हणणं तुमचं? माणसं फक्त दिसतात. ज्या म्हातारीची बायको लवकर गेली ना मारा, बायको जाऊ नाही कोणची. नाही 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 नाही, अख्खा वारा मिळाला तरी चालेल, बायको जाऊ नये महाराज. ज्या माणसाची बायको गेली महाराज, महाराज या गोष्टी बोलायच्या नाहीत. अख्खं आयुष्य त्याचं पारतंत्र्यात गेलं. काय म्हणायचं तुम्हाला? आला तर चहा आहे आणि आला आंघोळीला पाणी तरी. ज्याच्या म्हाताऱ्यांच्या बायको कशी असं महाराज, बायको मरू नये अगोदर. महिला म्हणलं तुम्ही आमच्या अगोदर कधी जायचं नाही, आम्हाला एवढ्याला पुढे घाला माया सगळं, मग तुम्ही या, तुम्ही लवकर नका जाऊ. खरं सांग का महिला म्हणलं, ज्या म्हातारीची बायको गेली ना, मिळालं तर चहा आहे, त्याला विचारा तुम्ही कसं काय चाललंय, कसं काय चाललंय विचारून पहा. तो फक्त एकच म्हणतो बरं आहे. आता बरं नाही म्हणाल तर काय म्हणाल महाराज? सुनान खाली हाताखाली दिवस काढायचे म्हणजे एवढं सोपं आहे का? सुनबाईच्या हाताखाली जगणं म्हणजे तुम्ही खेळ समजलं काय? या काय गोष्टीचं स्वातंत्र्य नाही. किती भूक लागू द्या, नातू रडायला लागू द्या, घेऊन बसा. कोणला? सोपं आहे. येईल तर चहा आणि येईल तर भाकर. मग तो मात्र म्हणतो चांगलं आहे. आता चांगलं नाही म्हणून तर काय म्हणून? पाण्यात राहून कुठं माशाशी वैर करता येतं का? सुनबाईच्या आणि पोराच्या हाताखाली राहायचंय. संध्याकाळी शेतातून आई शेतातून आली, डोक्यावरची पाठी आईनं खाली ठेवली, हातातली शेळी खुटीला बांधली, पाठीवरचं गवत शेळीला घातलं आणि आईला चूल पेटवायची होती. आता शेतातून आलेल्या बाईचा लुगडं पदर पावसानं ओला झाला म्हणून आईनं काय केलं महाराज, तो पदर असा चुलीवर धरला दूर करून. का धरला माहितीये का? महिला म्हणलं तो पदर जर शेकला ना तर गरम होईल, म्हणजे मला लुगडं बांधायची गरज येणार नाही, कारण मला उद्या आंघोळीला परत एकच लुगडे, मला लुगडे तर इन दोन्ही. ती आईनं पदर शेकवला आणि गार लागलं म्हणून डब्यात हात घातला महाराज. जरा सर्व्हिसवाली मंडळी नीट आहे का? लई गमेंटीत नका जगू तुम्ही. तुम्हाला वाटतं हे नाही, 58 नंतर तुम्ही रिटायर होणार याचं भान ठेवा महाराज. शेतकरी माणूस कसाही जरी गरीब असला, जाऊ द्या तो किती गरीब असू द्या, पण तो त्याच्या आई बापाला उपाशी मारित नाही हे ध्यानात ठेवा. भाकर 12ला देईल, त्याच्या घरात नियम पाळले जाणार नाही, पण उपाशी जाऊ द्या. 4 सुना सासू सून शिव्या देईल, पण सासऱ्याला उपाशी झोपवणार नाही. या सर्व्हिसवाल्याच्या बायकांनी सासरे घरातच ठेवलं नाही हो. यांच्या मेकअपला अडचण यायला लागली. शेतकऱ्याची बाई म्हणते जाऊ द्या, आता आम्ही सोडून कोण घालणार आहे? माग पुढे ती तोंडावर शिव्या देईल, पण अर्धी का होईना सासऱ्याला नेऊन देईन. शेतकऱ्याची घरं ती, यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत नालायकांच्या, आणि बापांना भाकरी नाही. याची पोरगी नटी व्हायच्या प्रॅक्टिसला जाते आणि याचं पोर कराटे शिकायला जाते. बॉक्स आहे ना पुढं, तो प्रॅक्टिस करतो. आणि याची बायको 40 वर्षाची झाली हो, गायनाचे क्लास लावी होती. काय गंधर्व होती का तुम्हाला? 3 दात पडले तू कंतर राग शिकती. आता तुला एकच राग आहे, तू जाणे एवढाच राग महाराज. म्हातारे आता काय झालंय, इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. थोडं कानाला वाईट आहे पण खरंच आहे. मी मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. लोकांना वाटतं महाराज काही बोलतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नका जाऊ, तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. फक्त सत्य ऐकायची लोकांची परिस्थिती. अहो 100 रुपये घेऊन मतदान करणारी माणसं काय विकास करतील? भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची, आता नाही. तोवर तुम्ही राहत नाही आणि आम्ही माल छापल्याशिवाय. तुम्ही विचित्र पाहा ना महाराज. एसटी ड्रायव्हर कवा मरल सांगता येत नाही, त्याला 17,000 पगार आहे. आता कुठं तरी त्या पत्रात पडले का? ते वायरमन कवा चिटकल याची गॅरंटी नाही, 27,000. पोलीस अख्या रात डांबरी उभं 30,000.
उद्या मंत्री येणार अखेरात वडाला पाठलावून उभं होते. मंत्री आलाय बी गेलाय बी ते वडालाच राहिला. अरे त्याला 30,000, गुरुजीला कवडीचा धक्का नाही 82,000, आणि आमदार सगळं फुकाट 1.5 लाख. काय लोक आहे मग कीर्तनकारांनी 50-50,000 रुपये रोज कमवले, कुठं मुळ्यात उठलं लोकांनी. आणि कीर्तनकाराने 5,000 मागितले ना, ते बाजार मानला बा देवाचा, म्हणजे आम्ही कोण. आमदाराला टोल नाका फुकाट, गेस्ट हाऊस फुकाट, खुली भाडं फुकाट, कोणी पैसे त्याच्या का 1.5 लाख. आणि भजनेनी जर आता यांनी 500 जास्त मागितले ना, बाजार मानला बा देवाचा. अरे तुम्ही लुटून देश खाला त्याचं काय नाही, आमच्या 500 रुपये तुमचं का मुलात उठत. कुटीचं लग्न बामणाच्या पैशावरून बांधा, लग्न कुठीचं. आणि त्या बामणाला म्हणला तुला 300 काल लागत. तो बामण म्हणला देऊ नको, तो वाटोळं म्हणणार परत ते पुरी करावंच लागणार, दुसरं लग्न करावंच लागणार तू. अरे देऊन टाक ना. बामणानं 500च्या 500 मागितले ते द्यावा. लग्नात ते खरे पैसे सत्कारणी कोणाच जातात, बाकीच्या काय बाकीच्याला देऊन का. हे लोक अशीची दाव्याचं सुद्धा आता पॅकेज निघणार आहे बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर टाकून. लोक आता फार राईस प्लेट झाले. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही पैसे दिले नाही. थोडलं का मागितलं तुम्हाला आपला काय संबंध. डाक्टर म्हणला मी त्याचा नाही तर पैसे द्यायचं का सगळं नाही. म्हणलं भाऊ फुकट करा पण त्याचं आहे एवढं तर म्हणा. आता दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. लोक पसायदान झाले का जाता निघून. बाबाला टाकला ना खाटा पैसे, पेट्रोल पुरते ते घेतले पाहिजे. बरं लोक इतके हुशार झाले तर आता बाबालाच म्हणतात ज्ञानेश्वरी घेऊन या. मग तू बरं नाही म्हणलं बोंगई बिन माईकही घेऊन ये म्हणून तुझा काय लोक आहे महाराज. लोक जर आपण म्हणलं दाव्याचं प्रवचन आपलं आहे ना, हा मग तुम्ही ज्ञानेश्वरी सुद्धा घेऊन या. म्हणजे तू करणार काय. बरं नाही म्हणलं बुक्याची पुडी खिशात आण, हरे आण, तुझा तूच घाल, तुझी तूच लाल कर. आणि ते बाबाला टाकलं खाटापाशी. लोक गेले निघून. मग त्याला एक जण म्हणला तुम्हाला फोन कोणी घालता. तो म्हणलं मग मी काय बळच आलो का काय. बरं आता पेट्रोल पुरते तर घेतलं पाहिजे म्हणतो. बाबा पण टाकला खाटापाशी. मग बाबा चप्पी केलेलं सापडीतो. ते चप्पी केलेलं तो म्हणला राम राम. तो म्हणलं मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते खरं मालक राहतं ना नदीला, ज्याच्या घरी दाव आहे ते खडकाव बसेल राहते खाली उघडच. हत्याला सापडीत गेला. मग आता काय करेन. गाडीच लुटीत न्यायची वेळ आली. हाताला म्हणला राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम. तो म्हणला प्रेमाला वाट पेट्रोल पुरती दे. तो म्हणला पण तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे भाऊ. काय कर काय नाही महाराज. झाकली 1.25 लाखाची फक्त कडक कपडे घालून येणार त्यात लोक. त्या म्हातारी ताटलीत हात घातला, आपलं पातेल्या डब्यात हात घातला, मुठभर साखर काढायची आणि चहा प्यायचा. म्हणजे मग मी सुखी राहील. म्हणजे तात्पुरतं मला समाधान लागेल. तिनं डब्यात हात घातला आणि पोरग पळत आलं. आणि पोरगा आईला म्हणलं आई पास झालो काय मी. पास झालो आई मी. पास झालो आई. आईनं डब्यातला हात काढला, मुठभर साखर घेतली, पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पोराच्या गालावरून खाली गाळाल्या. बोलायची पैशात किंमत किती तुम्ही कधीच करू शकत नाही. आई येते. आईवर कादंबऱ्या नका करू, आईवर चित्रपट काढू नका, आईवर कथा करू नका, आईवर कीर्तन प्रवचनात भाषण करू नका. आईला हसत ठेवायला शिका. ही पूजा आहे. भाषण करून काय करणार. आईवर भाषण करून काय करणार. तीच आई आज बिन भाकरीची जगात. चला थोडं पुढं. मरावं कसं, स्वर्गात कुठं जातो इथपर्यंत गेलं. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ का. काय तुम्हाला इथपर्यंत आणून घातलंय कुठं
माणूस मेला, राख आणली, घरी जाळली, आता पुढे त्याचा दावा हा घालायचा का नाही तुमच्या मनावर, कारण आता घालणार आहे. पण श्राद्ध का घालायचे एक वाक्य सांगा मला. आई वडिलांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आता हे बिचाऱ्या माऊली आहे, यांची आज श्राद्ध आहे, त्यांना मुलगी नाही, आम्ही मुलगा नाही, पण मुलीने आणि जावयाने हा आनंद पाहिलं, त्या आईने दिलेला आशीर्वाद तुमचं कल्याणच करणार. असं कसं आई बापासाठी केलेलं पुढे वाया जात असेल. कुणी करा, कसंही करा, काय नाही. महिला म्हणलं तुमची आई जिवंत आहे ना, आई बस तोपर्यंत तुमची मजा आहे. तुम्ही त्याला कधीही भेटा या, तुमची पिशवी रिकामी नाही राहणार. कवठ, बोर, जांभळ, हरभरे, भुईमुगा, शेंगा, मिरच्या, एकदा तुमची आई गेली ना, पिशवी आणायची नाही, पर्स आणायची. पर्स पिशवी भरून देणारी फक्त कोण आहे माहिती आहे का? आईच. बस आईवर कथा न करू, आई येते. अजून सुट्ट्या उद्या लागायच्या. म्हातारा साधा आहे, 4 वेळा म्हातारीचं टुमणं सुरू झालं, सुट्टी लागल बर का त्याला, सुट्टी लागल बर का त्याला. कोणला? नाताला सुट्टी लागल बर का, अंगणात खेळला पाहिजे, सुट्टी लागल बर का. तो म्हणला जातो, जातो नाही जावाच, गारका घालून या. अगं तो म्हणला आपली परिस्थिती हे बा, आपल्या घरात नैवेद्य नाही झाला ना चालेल, माझ्या घरात पुरणपोळी लाडू करायचे नाही झाले ना चालतील, माझा नातू अंगणात खेळला ना माझी दिवाळी तीच, याला आई म्हणायचं. सर्व्हिसवाले मंडळी ध्यानात ठेवा, जिनं दूध पाडलं तरी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिली नाही. महाराज आईनं पगार नाही विचारलं कधी, आग लावतो या पगाराला, काय तुला सासरवाडीचं कल्याण करायचं कर. तिनं पगार नाही विचारला. महिला मंडळी एक वाक्य ऐकाल का आज? ऐका महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे, उलथू द्या तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरा ना, गंज बो आहे, दगड उसाकला का बो आहे. पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का? ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. ऐकाल का? फक्त एक ऐका, माझं पाया पडतं तुमच्या, तुम्ही फक्त माझं एवढंच वाक्य ऐका. दिवाळीचा काळ आहे, वाईट बोलू नये, सणासुदीचे दिवस, दिवाळी सुरू झाली. मी तुमच्या मुलासारखा आहे, फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना ना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, सगळं झालं तुमचं. मी नाही म्हणणार, मी शेतकऱ्याचे मी तुमच्या मुलासारखं आहे, मी म्हणणार नाही तुम्ही ते जिल्हे ठेप ठेवा. आपल्या घरात ते शक्य नाही. आपल्या घरात 8च्या 9ला होऊ शकतो, यादा कधी एखादीशी होणार सुद्धा. आपल्या घर शेतकऱ्याचं आहे, आपल्या घरात नाही. आपल्या घरात असे हलकटच्या आहे का, उठले उठले छान मग तोंड धुतो. वाघाच्या वंशातली बेटी, आणि त्याला विचारलं का वाघ आणि कोवा तोंड धुतो. हा बिबट्या घरात मुतून पडला आणि याला काय झालं? काय माणसं का त्याच्या घरी कीर्तन करा, मुक्का मारायला तेव्हा त्या अगोदर नाश्ता करा मग आंघोळ करा. मी म्हणलं तुम्ही आवलात कोणती खाल्ला? काय माणसं आहे मला.
फक्त सासऱ्याला सांभाळा. ती मागतील तेव्हा तांब्यावर पाणी द्या, मागतील तेव्हा अर्धी भाकर द्या, झोपतात तिथं तांब्यावर पाणी ठेवा आणि ते झोपतात ती जागा तेवढी झटकून काढा आणि पाहुण्यांमध्ये त्यांना आदराची वागणूक द्या. पाहुणा घरात आला ना पहिला चहा म्हाताऱ्याला देत जा, असा म्हणजे मग बरं वाटतं त्याला. काही लोक इतके नालायक आहेत, कुटीचे बंगले बांधले हरामीनी आणि पुरीला पाहुणे आले म्हातारा कोंडून गेले. उघडू नका म्हणजे म्हातारा, काही बोलून म्हातारा तो आमचा म्हातारा जवळजवळ डोक्यातून गेला. कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे वड्याला सापडेल, बाप काय नाही. उघडू नका. सुनबाई तर आलीच थोबाड वाशीत मध्ये, पाया पडते दार उघडू नका. कसा सासरा सांभाळी ते माझं मला माहिती, फुकट सांभाळी. अय तू तिकडून 5-7 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन आली, घर आयती मिळाली, बंगला आयता मिळाला, काय केलं तर? अय उलट चांगलं घर व्हायला काढून दिलं, तो काय इतिहास काढवला घरात. अय एक भाऊ नोकरीला आणि एक शेतीवर आहे. महिला म्हणलं शेतीवर आहे, तो तुमचा नवरा आहे, तो त्याच्या कर्मानं राहिला का सासऱ्यानं तुला? तो शिकला असता तर शिकवलं नसतं का तुझ्या सासऱ्याला? तू काय म्हणती सासऱ्याला? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याच, तू होती का? अय तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतले, होती. त्याला जर सकाळी 9वी पाटी दिली तर तो दुपारी 6 घेऊन येत होता, होती का? तो पेन्सिल येत नव्हता, खात होता पेन्सिल. त्याला पाहिलं कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंडा घालीत नव्हती, असा नांगत होता तो. उलट ते ट्युशन लावल्यामुळे जागेवर आलाय. काय लोक मग एक भाऊ शेतीवर आणि एक नोकरीला. तेच नोकरीवाला काय म्हणतो माहिती शेतकऱ्याला, इतके दिवस माझी शेती खाली, त्यानं सांभाळली म्हणावं का खाली? तो नालायक म्हणतो. त्याचा दोष नाही, तो तसं बोलणार नाही, पण त्याला ढोस तसा आहे. त्याला माहिती आपला भाऊ आहे शेतीत काही पिकत नाही, पण ती ढोसावर जे लावलं ते त्याला पंप आहे ना करून, LPG आहे, CNG आहे. आणि त्या बायकोनं ढोस भरायचा, इतके दिवस आपली जमीन खाली, इतके दिवस आपली जमीन खाली. शेतकऱ्याच्या बायको पुढं म्हण बघतो तू तुझ्या नवऱ्यापाशी म्हणती ना माझी जमीन खाली, अशी तुझ्या जावापाशी म्हण. ती शेतीवर आहे तिच्यापाशी म्हणतो खरं. एक बरगडी नाही राहायची तुला, ती फक्त मूडमध्ये तुझं काम. तू कायमची ऍडमिट होशील असं एकदा कदा खेळती, ती काही साधी नाही. तुम्ही म्हणू शकत नाही जावापाशी, तू कोणच्यापाशी भुकशील? मग तो त्याच्यापेक्षा भाऊ असं कर, कधी ध्यानात ठेवायचं भावांना. आता भाऊ मला आहे, भाऊ तुम्हाला आहे. भावांच्या ज्या जमीन आहे ना ते त्यांना सांगितलं भाऊ तुम्ही कोणालाही वाट्यान द्या, पण ते आम्हाला नको. कष्ट आम्ही करायचे, तुम्ही शानपणाच्या भाषा आमच्यावर करायचा. काय पिकत आमचं आम्हाला माहिती, तुम्ही तिकडे 3ऱ्या खंडान द्या, नाही तर उलथा. आमच्या मुलांना तळतळाट नको. काय मत आहे तुमचं? आम्हाला एक मुलगा एक मुलगी, त्यांना सुखानं जगू द्या. तुमची तळतळाट घ्यायला आमची पोरांनी काही कष्ट करेल नाही, आमच्या पोरांना सांभाळण्याची आमची ताकद आहे. महाराज धोत्रावाल्या माणसाने पोरगी 12वी केली आणि पोरगा तहसीलदार केला, काय फुकट केला काय? आज अंगठी बहादर गडी आहेत, पण पोरगी MA-BEd केली, पोरगा BSc-BEd केलाय, पोरगी डॉक्टर केली, त्याला कळत आहे ना काय केलं नाही का? अंगठी बहादर गडी बिचारायला सही येत नाही, बायकोनं त्याच्या बिचारीनं कानातलं मोडू मोडू पोरग शिकवलं, पण डॉक्टर केलंच ना. तुम्ही 90 आणि 80,000 पगार घेऊन काय पराक्रम केला? तो एकच पोर ते याडं निघलं, तो काय पराक्रम केला? एकच पोरगी ती परीक्षेला गेली, आलीच नाही, तू असं करतो काय? त्या म्हाताऱ्याला बिचाऱ्यानं 3 पोरींचे लग्न केले, 2 पोरांच्या शाळा केला, इयर खल्ली मोटर बसवली, पाईपलाईन नाही केली, रुपया कर्जही नाही, गुंठा इकलाही नाही, 100 कौलाचं घर बांधलं, 100 माणसं जो एवढी पडी काढली त्यानं. 3 पोरींचे लग्न केले, टोले जंग, दुपार भरगाव लापशी खात होतो. तुला एकच पोर, तिचंही लग्न करायची गरज पडली नाही, काय केलं? अय आणि आता नोकरीवाले म्हणते आम्ही प्रगती केली, काय वांग केलं? 58 वर्ष सरकार धुतलं, रिटायर झाले, बंगल्याला खुदडी आणली 58ला, 60ला बंगला पुरा झाला, 62ला वास्तुशांती झाली, आणि 63ला तो वर्ष सरत आलो, तू बंगल्यात झोपला. काय केलं? उलट तो आमचा धोत्रावाला गडी होता, पण 3 पोरींचे लग्न टोले जॅन केले, इयर खल्ली. महाराज इयर अशी नाही खल्ली, पैसा संपला का काम बंद, पैसा आला की काम. काय अशी येडे होते का? यावर्षी पाया भरून ठेवायचा, हरभऱ्याचे पैसे झाले कौलं घेऊन ठेवायचे,
गव्हाचे पैसे झाले, पत्रे घेऊन ठेवायची. जुने लोक असे भंगार होते काय, 13% काढा ना बांगला बनला, त्याने वास्तुशांतीलाच पत्र आलं व्याज. तुम्हाला पाहुणे गेले फोडा पत्र, तो राहू द्या तर गडबड. इथं जुनं ते सोनं होतं महाराज, सोपं नाही. आणि जुन्या लोकांनी तहसीलला तुम्ही पहा, जेवढे क्लास 1 अधिकारी ना सगळे मराठी मिडियमचेच आहेत. सगळे मराठी तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, SP, MPBS देणारे, MPSC देणारे गरीबाची पोरं आहेत, पण क्लास 1 आहेत. आता मागच्या MPSCचा निकाल लागला महाराज, कारखान्याच्या गेटवर हात वर करून गाडी सोडणारा पोरगा MPSCला पास झाला. काय कौतुक आहे का नाही? हे आमच्या शेतकऱ्याच्या बाईचं पोरग तहसीलदार झालं तर कौतुक नाही? पुढऱ्याचं पोर पुढरे झालं, काय कौतुक आहे? ते होणारच होतं. ते कोणाला जमूनच देते नाही दुसरं, ते कसं काय होतं? त्यांची ती साखळी राहती. बाप दामला का पोऱ्या उठला का यायला दिवस गेले, येई वाला 3 जण का साडूला जुळे झाले, तुळी तीच कुठं जमून देतात कोणला. ते त्यांचं असंच राहतं. मला डिरीतला काढायचा आणि सोसायटीत घालायचं, सोसायटीतला काढायचा आणि अंगणवाडीत घालायचं, तुळी तीच. यप्पा खोद्याला पोरग झालं आणि त्यानं संघ आणलं संघ. बापू वाजितोय म्हणून पोर आणलं पाखोद्याला. आता त्याला 100-200 रुपये कार्यक्रम व्हायला ना दिले, पोरग बसलं. लोक काय म्हणले माहिती केला, पोर बापाचं कमी पडलं, पोर आणायला सुरुवात केली. आणि तुमच्या 3 पिढ्या दुसऱ्याला उतरून देईन, तुम्ही काय केलं? तुम्हाला असं वाटत नाही का आपण चुकीचं वागतोय? तुम्हाला काय माया पुढं खरं आहे फक्त. इंद्रिकर मरल ना भाऊ तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. काळ वाईट आहे, सासू सासऱ्याची काळजी घ्या, काही नाही. आणि ज्या ज्या सुनांनी सासऱ्यांचे छळ केले तिला अशी सून आली, जिला एकही सून नाही तिला विचार ना काय चाललंय. अहो ती बोलून देत नाही बाई, वाघिनी वाळी डरकाळे फोडीतून नुसती. माझ्या डोळ्या देखत आणायची ग बाई, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण ना, तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. वैशाख सुना आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला अजून माहित नाही. आणि जिथे थोरल्याचं लग्न झालं त्याला विचारलं ना धाकट्याचं करता का यंदा नाही का बाई. दिवाळी झाल्यावर पाहू, पहिलीनच एवढी जिरवली तर दुसरी दिंडीत गाडी तुला. ज्या पोरानं बायको करेल नाही ना ते कार्ट बोलून देत नाही कोणा. ते म्हणते बायको करू दे, अशी नीट करून टाकीन गपची बस. असंच म्हणायचं तो बाप. तू तर सासरवाडीला कांदे वाटणं करा गेला भाऊ, तुला काय? तुम्हाला माहिती आहे महाराज किती जाल कुत्र पाळा पार माणसं फाडणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते कणात आहे पण भुकत नाही. ते म्हणते भुकलं का याच्यासाठी केला होता 8 तास विचार. कुत्र आहे ते. वाघ आला ना शिवारात इतर टायमाला ते मालका शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटा खाली जाते. हुशार आहे ते. वाघाला म्हणते वरचा नाही माया का मोळा उठला महाराज. जम्मू करी गर्जना देखील नाही, पंचावन्न वाघांची भाषा आहे. जम्मू करी गर्जना ते उतरलं नाही तोपर्यंत ठीक आहे. देव येतो कोणाला कसं ना कसं आकळीतो. 2 वर्षापूर्वी जागेवर डाळिंब होतं 120 रुपये किलो. माणसं नीट बोला ना. बायकोला स्कूटीन पुरीला लुना, बापन पोऱ्या धाब्यावर डोळे लाल. देवाने मिटिंग घेतली. तेल्या नावाच्या बागाला फोन केला, खंदूनच टाकली. स्कूटी गेली नाही. तुम्हाला काय पाहता मी खंदीन पाहता काय तुमचं. मोकळे झाले. उरली होती तारट्याची ₹1 झाला जत्रा कमिटीचा अध्यक्ष. देव येतो. यंदा ज्यांनी रोप टाकले ना कांद्याचे ते रोपच पाहते दुपारच्या पाहिजे. यंदा सरकार दुष्काळ तुम्हाला त्या शेतकरी द्याशी. आणि याला सगळ्याला जबाबदार ते हवामान खाते. ते भुकलं नसतं काही काय. ते आता 1.5 महिना झाला आजारी पडले. कणानं सुद्धा टीव्हीला सुद्धा पट्टीन हवामान खातच गायब झालं. नाही तर उन्हाळ्यापासून दणका उठवला 103%. इथं टाकून प्यायला पाणी नाही तुमचे 103%. देव येतो. शेतकरीलाही कडक टोप्या घालून येड्यावानी करायचं. उसावालं 2200-2400 मिळायचे. देवानं मागच्या महिन्यात लगेच हुमनीला फोन केला. हुमनी तिचं खरं नाव उनी. देवाने तिची गाठ घेतली. ती हुशार. ती म्हणली मी वरून नाही येणार.
हा नालायक मला फवाराय बसलाय. मी खालून येते, आली ना खालून. मालक उसातला वेळ गेला, चैन वर कट पडला त्याच्या बोखांडीत. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस. माणसं एकटाच हसतो घरी गेलो. महाराज मी प्रत्येक क्षेत्रातला पोटकिडा आहे महाराज. आणि हुमणी का आली माहिती का, त्याला एक कारण सांगतो तुम्हाला. यावर्षी काय झालं महाराज, जून आणि जुलै मध्ये पाऊस पडला नाही, पण ढगाळ वातावरण. त्या शेतकऱ्याचा बिचाराचा दोष नाही. हुमणी येण्याला एकमेव कारण, त्याला वाटलं पाऊस पडन म्हणून त्यानं पाणी दिलं नाही. त्याच्याकडे पाणी होत, पण बा लई झाला तर नुकसान होण्यापेक्षा ते वावर आकाश राहिलं ढगात, उमनी घुसली खाली. आता खोडवाय ठुता येईन, सहाशे लावता येईन ना. खोडव्याला मुळच नाही राहिलं तर लाविता कुठं. आणि हुमणी येण्याचं एकमेव कारण पाणी कमी पडलं. ज्या क्षेत्राला फुल पाणी आहे ना त्याला तो रोग नाही. आणि दुसरी कारण आहे, त्याला शेतकरी नुसतं भांगपतगिरी शेती नका करू. टाटा मेट्री, निराया कत्तर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश ही जी तणनाशक आहेत यामुळे जमिनीतले जीवाणू संपले. जमिनीत ताकद राहिली नाही. तुम्ही शेताच्या बांधाला निराया कत्तर मारा, दुपारी जागा पोकळ होती. ती शेतीत काहीच राहिलं नाही. मला एक वर्ग श्रीमंत होत गेला आणि एक वर्ग गरीब होत. 11ला बाई कामाला येते, 5ला राहते. 200 रुपये रोज आहे. आता 4:30ला अंधार पडतो. आता 2-3 महिने 4:30ला अंधार पडतो. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. आणि ती एवढंच, तिला विचारलं हात उचलती म्हणते तुझ्या कांद्याला आग लावा. आता लागेल ते. तिच्याकडे मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला या. तोही सायकल येत नाही, गडी मोटरसायकल होती. त्याला 300 निघाला 200, 500. आणि आपल्या गावतं त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला त्याचे 500. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोचे. महिला मंडळ मजुरीला जाणाऱ्या बाया दिवाळीचा बाजार करून बसल्या. बोलून देत नाही. नव्या पिशा सगळी ती 2 तास खाती दुपारा. मोबाईल आहे तिच्याकडं, घरात चार्जर आहे, TV पाहत चपात्या करती. झोपताना मालिका पाहती. माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती सकाळी. आपणच तिच्या घरी बिनतो आणि धुतल्याच. आज काय करता येतं का काय. आजच्या दिवस या भाऊ राहिलं तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगाल 10 वाजता चायला जमीन तो का नाही असं झालं. चालला का आवाज. मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदारांना याच्यानं पैसे दिलेत महाराज. मजूर वर्ग सध्या सगळ्यात एकदम टाईट आहे. बोलून देत नाही ते. बरं नेऊन आणाय गाडी, आणाय गाडी, सोडाय गाडी. मग ते या ना ज्यांनी कांदे रोजानं लावाय दिले त्यांना विचार ना कसं काय. 6 वाफे होत्या तिकडे. त्याच्यात मोटर 3 किलोमीटर. त्याच्या कार्ट्याला लावलं मोटर चालू करायला. ती खोक्याजवळ गेलं आणि त्याला मोबाईल आला. त्यानं बटन चालू करावं का नाही. मोबाईलच्या गडबडीत परत वाफ्यात आली. केलं तुम्हाला पाणीच नाही आलं. अरे परत गेलं तर लाईट गेली. तुझी 6 बाया बसून राहिल्या बांधव. या मोबाईलांमुळं एक कार्ट दूध काढायला गेलं गायचं. मग बांधली तर न्यावा का नाही. अख्खं दूध गेलं खाली. हो कानात वायरी घाली दूध. अरे काय त्या मोबाईलांची भिकार नाद लागल्यात कुठून काय. कोणी बोलानं, कोणाशी काही होईन. माणसं बोलानं. एसटीत कंडक्टर 20 मिनिटं त्याच्या पुढे उभा होता तिकीट काढ. तो असं करायचा. कंडक्टर वाटलं याला फिट येते बा, थोड्या वेळानं होईन नीट. हाला नसतो. त्यानं गच्ची धरून उतरवलं होतं आम्हाला द्यायला आहे पैसे. काय मोबाईल. एक त्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. एक लगविला गेलो मोबाईल आला. मग चेन तर खोलावं का नाही. ध्यानच नाही राहिलं. ते अख्खं पाणी गेलं खाली. रेंज गेली रेंज. काय चला थोडं पुढं. ते म्हणा पुढं जायचंच का. आता शिकतो माणूस मी आलाय.
माणूस मेला आता वर काही नाही आणि त्या माणसाला हे दुःख होण्याचं एकमेव कारण तो गुतलाय कशा नको नको म्हणा नको नको म्हणा नको नको म्हणा मायादारी नको नको म्हणा नको नको काय डीजे लावायची गरज सगळं इथेच आहे. आपल्याला गुतायचं आहे पण आपण गुतलोय माय पप्पा तुला बोलतोय का तुझं नाव काय वा बस मुंबईचं दिसतंय मुंबईवाला ना लगेच अंदाज येतो एवढं डेअरिंग मध्ये बोललो मुंबईचं आपलं म्हणा तुला काय घे नाही आपलं जर असतं ना इथलं जेवण तुला काय घे नाही मा नाव काय असं याचं नाव आराध्य इथं आपल्याला थोडा किचकट मुद्दा शिकायचा आहे फक्त हे याचं नाव नाही याचं ठेवलेलं नाव आहे पुरावा त्याला असा आहे उपजलिया बालकाशी नाम नाही त्यापाशी मारीला नावे खाऊ देत होते मग आता हा आराध्य कसा तयार झाला म्हणून दाखवतो पुढून येतो पटकन श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो नीट ध्यानात ठेवा श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडीन खानदान माते होत असते बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे मी चांगला वागून माझा पोऱ्यानं आलाय का आला तसं नाही टायमिंग हुकला का क्वालिटी खराब ती म्हणाली याला काही पुरावा आहे का पुरावा नंबर एक पुलश नावाच्या ऋषीने सूर्य अस्ताला जाताना संघ केला होता रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि आदित्य नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्याक्ष नावाचा राक्षस जन्माला आलता आणि हिरण्यकश्यपूने नारायण म्हणायन संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आलता असं चालत नाही श्री संघ झाल्यावर बाळ कसं तयार होतं महिला मंडळ बनवूनच दाखवतो बाळ एका मिनिटात कीर्तनात लवकर पोर होते आता लिहूनच घ्या पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही डॉक्टर एमडी असू नाही तर सुमडी असू काय वांग करीन हा किती महिना लागला आता चला गाड्यांना चौथा लागला घ्या पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात करचरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हस्ती येतात पाचव्या महिन्यात त्वचा येते सहाव्या महिन्यात महिला मंडळ बाळ फिरायला लागतं ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो ते जर डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही उगाच बायको दवाखान्यात आणि पंपावर विसरून या एक पेट्रोल टाकायला गेला बरं बायको पेट्रोल टाकायला गेलं बायको पेट्रोल पंपावर का नेत नाही बाहेर ठेवतात लोक मला लई दिवस कळलं नाही मला मागून कळलं का तिथं लिहिलेलं असतंय ज्वालाग्रही पदार्थ आत आणू नये कवा स्फोट करीन सांगता येत नाही मग हो एकानं बायको पेट्रोल टाकायला गेला म्हणून रोडला उभी केली पेट्रोल टाकून आलं 3 वेळा बायको जवळून गेलो ओके 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं 9व्या अध्यायातली मातेच्या उदरकोरी पचनविष्टीच्या दात्रीन बाळ बाहेर येताना महिला म्हणलं तिथं आजीबाई लागते आजीबाई बाळ बाहेर येताना आजीबाई लागते तिथं दुसऱ्याचं काम नाही आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते करावा लागतो तो आणि गार पाण्यानं हातवळ केला का ते कार्ट सावध होतं असं शिपडावं लागतं त्या बाळावर शिपडलं ते कार्ट सावध झालं ते म्हणतं केव्हा म्हणजे मी काही करीन तुला काय घेणं आता अंडे भाजील नाही तर बोंबील तळील तुला काय घेणं मग ते बाळ बाहेर आले त्याचा असा नियम आहे महिला म्हणलं ते बाळ 5 दिवस कोणा दाखवायचं नसते त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नाही ते पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं पूजा करताना 5वी पुसताना ते झाकून ठेवावं लागतं त्याच्या उशाला कणकीचा दिवा लावा लागतो ते जर उघडं राहिलं तर हेकणं होत असतं ते म्हणून त्याच्या आईच्या उशाला पाटा वरोटा साबर ठेवा लागतो आता हे मी सांगू का आणि त्याच्या कपड्यावर सटवीला येत असते आता ही सटवी 15-20 वर्षापासून येत नाही सटवी नाही बंद करून टाकला आता तिच्या डोक्याचं बाहेर झालं आता सगळ्या बाळातीन होत्या दवाखान्यात तिथं औषधाच्या वासन सटवी येत नाही
मग पोरांना हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गुन्हे दिसले सलाईनाच्या नळ्या बाटली पोरानं 5वीला बाटली पाहिली जे बी लागलं तर भातावर सुद्धा दारूच ओतली तर वाकावलं दिली आणि बाळ बाहेर आजीने मांडीवर घेतलं आणि त्याला नाव ठेवलं आराध्य त्याला जी चिटकली त्याचं नाव माया मायेनं जिचे ती दुस्ती केलं त्याचं नाव मन आणि मन माया एकत्र आली आणि माणसाचं वाटोळं झालं ए म्हणा मायेत गुंतू नको आता तुम्ही मी हे सगळं करतोय माहित आहे या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना गायक वादक गुणीधर संतोष महाराज त्यांचा परिवार सगळं त्यांची जावई मुलं सगळ्यांना धन्यवाद मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही बस अशी जिरवा माझी म्हणजे झाला कार्यक्रम एकदा प्रेमानं भजन करायची त्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता होईल आणि आपणा सर्वांची महाप्रसादाची सोय केलेली आहे आज या ठिकाणी कैलासवासी आशाबाई रमेश थिटे यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची कन्या आणि जावई यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यातल्या त्यात हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन ठेवलेलं आहे म्हणजे त्यांनी तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये खणखणीत अंजीर घातलेले आता ते किती आपण त्यातलं घ्यायचं आणि किती सोडायचं ते तुम्ही आम्ही ठरवून घ्यायचं आणि या कन्येनं या मातेच्या 5.5 महिन्याच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम ठेवला आहे त्यांना धन्यवाद द्यायचा तेवढे थोडेच आहेत आणि सर्वांच्या मतेने या मातेला मी आदरांजली अर्पण करतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण